आताच्या क्षणाची मोठी बातमी, रेशन कार्डचे नवे नियम। आता या लोकांची नावे शिधापत्रिकेतून हटवली जाणार। शिधापत्रिका हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्त दरात रेशन देण्यासाठी भारत सरकार जारी करते। भारतातील करोडो नागरिक रेशन कार्डचा लाभ घेत आहेत, मात्र अलीकडे काही लोक चुकीच्या पद्धतीने शिधापत्रिका बनवून त्याचा गैरफायदा घेत होते। हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने शिधापत्रिकांशी संबंधित काही नवीन योजना लागू केल्या आहेत। तुम्हालाही या नवीन नियमांची संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर आजचा लेख हा खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या लेखात आम्ही तुम्हाला रेशन कार्डच्या नवीन नियमांची संपूर्ण माहिती देणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा। भारत सरकारने अलीकडेच शिधापत्रिकांसाठी नवीन नियम जारी केलेले आहेत। केवळ पात्र कुटुंबालाच रेशन कार्डचा लाभ मिळावा आणि चुकीच्या पद्धतीने त्याचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करता येईल, हा नियमांचा उद्देश आहे। या नियमांबद्दल अधिकपणे जाणून घ्यायचे झाले, बायोमेट्रिक प्रक्रिया। आता शिधापत्रिका धारकांना शिधा मिळण्यापूर्वी बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। ही पायरी हे सुनिश्चित करते की शिधापत्रिका योग्य व्यक्तीद्वारेच वापरली जात आहे। KYC प्रक्रिया। शिधापत्रिका धारकांना त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे। या प्रक्रियेअंतर्गत शिधापत्रिका धारकाला त्याच्या ओळखीची पडताळणी करावी लागेल, जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळता येईल। आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंकिंग। आता शिधापत्रिका धारकांना त्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर रेशन कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्यामुळे लाभार्थ्यांकडे योग्य माहिती आहे की नाही हे ओळखणे सरकारला सोपे होईल। तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक। शिधापत्रिका लाभार्थ्याने आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड शिधापत्रिकेशी लिंक करणे बंधनकारक राहणार आहे। या नियमांमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना रेशनचा लाभ देखील घेता येईल। तसेच अन्नधान्यांशी संबंधित नियम। नवीन नियमानुसार शिधापत्रिका लाभार्थ्यांना आता गहू, तांदूळ, साखर आणि तेलासह इतर काही खाद्यपदार्थ दिले जातील। या अतिरिक्त खाद्यपदार्थावर कोणतेही विशेष शुल्क आकारले जाणार नाहीत। तसेच शिधापत्रिकेसाठी पात्रता काय असेल जाणून घेऊयात। शिधापत्रिकेच्या नवीन नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर ती शिधापत्रिकेसाठी पात्र ठरणार नाही। याशिवाय रेशन कार्ड मिळवण्यासाठी व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे बंधनकारक असून तो कुटुंबाचा प्रमुख असावा। यावेळी सरकारने असा निर्णय घेतला आहे की जर एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून शिधापत्रिका काढली तर त्याची शिधापत्रिका त्वरित रद्द करण्यात येईल। हे सुनिश्चित करेल की केवळ खऱ्या पात्र व्यक्तींनाच रेशनचा लाभ मिळत आहे आणि बनावट लाभार्थी या योजनेचा लाभ घेत नाहीत। या नियमांचे पालन न केल्यास शिक्षा। कोणत्याही शिधापत्रिका धारकाने या नियमांचे पालन केले नाही तर सरकार त्याची शिधापत्रिका रद्द करू शकते। त्यानंतर रेशन सरकारची इतर सुविधांपासून व्यक्ती वंचित राहू शकतो। त्यामुळे सर्व शिधापत्रिकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, जेणेकरून त्यांचे शिधापत्रिका सुरक्षित राहून त्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ देखील मिळेल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? अशाच प्रकारे दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून आहात हे देखील कमेंट बॉक्सद्वारे कळवा। धन्यवाद।